कर्जत तालुक्यातील पोटलवाडी येथे 1 ऑक्टोबर 2025 रोजी पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या जतीन संतोष पवार वय 24 राहणार जांभूळवाडी पुणे याला रायगड पोलिसांनी तब्बल 10 महिन्यांनी कोंढवा पुणे येथून अटक केली. जागेच्या वादातून झालेल्या चर्चेदरम्यान आरोपीने इस्माईल सय्यद मालदार वय 65 यांच्या दिशेने देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकरणात यापूर्वीचे 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. गोपनीय माहितीच्या आधारे कर्जत पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई करत आरोपीला एका मित्राच्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम NDPS कायद्यान्वये 5 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिसांच्या तपास पथकाने केली. अंतर्गत 1/10/2025 रोजी पोटलपाली या ठिकाणी एक अग्निशस्त्राचा वापर करून 307 जो की BNSS 109 कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यावेळेस 5 आरोपी अटक केले होते. परंतु या गुन्ह्यामधला एक सराईत गुन्हेगार जो पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता, आम्ही गेल्या 10 महिन्यापासून त्याचा शोध घेत होतो. त्या आरोपीचं नाव आहे जतीन पवार. त्या आरोपीला आमच्या कर्जत पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाने DB टीमने अतिशय शिताफीने आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पुणे कोंढवा या ठिकाणाहून एका त्याच्या सध्याचा जो राहतं घर होतं तो वारंवार घर बदलत होता आणि त्याच्या राहत्या घरामधून त्याला अटक करण्यात आलेला आहे. आणि त्याच्याकडून आम्ही त्या गुन्ह्यामध्ये जे त्याने हत्यार वापरलं होतं पिस्टल ते जप्त करण्यात आलेलं आहे. सदरची जी ही कामगिरी आहे ती आमच्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आंचल दलाल मॅडम आणि अपर पोलीस अधीक्षक सर माननीय अभिजित शिवतरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आणि 10 महिन्यापासून जो आरोपी फरार होता त्या आरोपीला अटक करण्यामध्ये रायगड पोलीस यशस्वी झालेले आहेत. थँक्यू. आरोपीचं नाव आहे जतीन पवार आणि हा आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. या आरोपी विरुद्ध 5 गुन्हे दाखल आहेत. पिस्टल आहे, आपण पाहू शकता फोटो आणि तुमच्या व्हिडिओमध्ये. देशी बनावटीचा आहे. देशी बनावटीचा आहे. हँडमेड पिस्टल म्हणतो त्याला आपण. हँडमेड पिस्टल आहे. त्यावेळेस 1 राऊंड फायर करण्यात आला होता आणि 2 राऊंड जे आहेत ते त्या ठिकाणी पडले होते. ते आपण गुन्ह्याच्या दरम्यान जप्त केलेले आहे. ही कारवाई 10 महिन्यापूर्वीच झालेली आहे. आरोपी आणि पिस्टल घटनास्थळी त्या दिवशी फक्त राऊंड मिळाले होते आणि आरोपी शस्त्रासह फरार होता. फायर करून आरोपीला हजर केलेला आहे. त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि सध्या तो पोलीस कोठडीतच आहे. त्याच्याकडून आम्ही हे वेपन त्याने कुठून घेतलं आणि इतर बॅकवर्ड लिंकेजेस त्याच्या शोधण्या तपास करणे आमचं ते चालू आहे. नाही, ते विना लायसन्स आपण बघू शकता. देशी बनावटीचा आहे, त्याला कोणताही परवाना नाही. अवैध शस्त्र यामध्ये कर्जतची जी DB टीम आहे त्यामध्ये लटपटे मॅडम आणि त्यांचे सहकारी आहेत. पाठीमागे आपण बघू शकता नागरगोजे आणि फुले घावस असे जे DB टीम आहेत ते त्यामध्ये होते. तेच आता शोधणं चालू आहे. त्याला बॅकवर्ड लिंकेजेस म्हटलं जातं आणि त्यामध्ये आम्ही त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचू.